गोपाल कृष्ण भगवान की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। अधिक मासानिमित्त भागवत कथामाला भाग 22। आज दिनांक 8 ऑक्टोबर 2020 गुरुवार। आज आपण गोवर्धन लीला, रासक्रीडा आणि कंसवध आदी कथा पाहणार आहोत। दशम स्कंदातील गोवर्धन लीला हा 22वा अध्याय आहे। या कथेचा हेतू आहे स्वतःचे सामर्थ्य दाखविण्याकरिता व अन्य मार्गास लागलेल्या पुरुषाला सन्मार्गाचा उपदेश करून त्याला योग्य मार्गावर आणणे। हे शास्त्र, या शास्त्र तत्वाचा सिद्धांत हे सिद्ध करण्यासाठी इंद्रयाग करण्यास उद्युक्त झालेल्या नंदादी गोपाळांना त्या यागापासून परावृत्त करून भगवंतानं इंद्राचा दुराभिमान नष्ट केला। हा या कथेचा हेतू आहे। बघा, दिवाळीच्या पहिल्या दिवशी पूर्वी इंद्रपूजा व्हायची। आज गोवर्धन पूजा होती। ही पूर्वीची रूढी, ही परंपरा कृष्ण परमात्माने नष्ट केली आणि इंद्रपूजेला प्रारंभ केला। या कथेमागचा हेतू हाच होता की इंद्राचा दुराभिमान नष्ट करणे। प्रतिवर्षाप्रमाणे इंद्रयाग करण्यासाठी नंदादी गोपाळ सिद्ध झाले होते। या सर्वांना या इंद्रयागापासून कृष्ण परमात्माने परावृत्त केले आणि गोवर्धन याग केला। इंद्रयाग न झाल्यामुळं इंद्र रागावला आणि इंद्राने साऱ्या गोकुळाचा नाश करायचं ठरवलं। अतिशय भयंकर असा सोसाट्याचा वारा सुटला। केवळ वाराच नव्हता, तर वाऱ्याने युक्त ज्यात शिला, गारा, पाऊस अशा तऱ्हेने भयंकर पर्जन्यमान वृष्टी सुरू झाली। इंद्राने वरुणाला सांगून हे सारं घडून आणलं होतं। इंद्राचं हे कृत्य जे होतं गोकुळवासियांचा नाश करण्यासाठीच होतं हे कृष्णाने जाणलं। या गोकुळामधील भक्तिज्ञान संपन्न सारी प्रजा होती। अशी भक्तिज्ञान संपन्न आणि संसारात त्रस्त झालेले जे भक्त, त्यांचं रक्षण करण्याचं काम श्रीहरीच करतात। त्या पर्जन्यवृष्टीपासून सर्व गोकुळवासियांचं कृष्ण परमात्मानं रक्षण करायचं ठरवलं आणि त्याकरता योगमायेनं भगवंतानं डाव्या हाताच्या करंगळीवरती गोवर्धन उचलला आणि तो गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि त्या सर्व त्या गोकुळवासियांचं रक्षण केलं। गोवर्धन डाव्या हातावर धारण करून सगळ्या गोकुळवासी जनांना त्यांनी या गोवर्धनाखाली प्रवेश घ्या म्हणून सांगितलं। सर्व गोकुळवासी गोप आपल्या सामानासह ते सामान गाड्यावर ठेवून गोधनासह त्या पर्वताखाली एका खळग्यामध्ये प्रविष्ट झाले आणि 7 दिवस तिथेच थांबले। 7 दिवस अविरत वृष्टी चालू होती। कृष्णाचं सामर्थ्य पाहून इंद्राला आश्चर्य वाटलं, त्याचा गर्व दूर झाला। त्याने मेघांना, पावसाला आवरलं
पाऊस थांबला, आकाश स्वच्छ झालं आणि इंद्राने कृष्णाची क्षमा मागितली. अतिवृष्टी झाली होती, विजांचा कडकडाट होता, झंझावाती पाऊस होता, वादळ होतं, वारं होतं, पण गोवर्धन पर्वताच्या साह्यानं राहिलेल्या गोकुळवासियांना काही त्रास झाला आणि म्हणून इंद्राने येऊन कृष्ण परमात्म्याची क्षमा मागितली. ही थोडक्यात कथा अशी आहे. पण या कथेमागचा हेतू काय, रहस्य काय? तर बघा, गोवर्धन या शब्दाचे दोन अर्थ आहेत. गो म्हणजे गाय, गायीचं वर्धन म्हणजे गायीचं रक्षण, गायीचं संरक्षण, गायीचा प्रतिपाल, गायीचं संगोपन, या अर्थानं ही गोवर्धन लीला आहे. आणि दुसरा अर्थ होतो गो म्हणजे ज्ञान आणि भक्ती. ज्ञानाचं भक्तीचं वर्धन होणं, ज्ञान भक्ती वाढीस लागणं, असं ज्ञान भक्ती वाढवणारी ही लीला असल्यामुळे हिला गोवर्धन लीला देखील म्हटलेली आहे. म्हणून दोन शब्दाचे दोन अर्थ, दोन प्रकारे या लीलेतून दोन प्रकारचं सहकार्य होतं किंवा दोन प्रकारचं तत्व, दोन प्रकारचं रहस्य, दोन प्रकारचं म्हणजे गायींचं रक्षण झालं आणि गोपाळांना ज्ञान आणि भक्ती प्राप्त होऊन त्यांची भक्ती वाढली, वाढीस लागली. म्हणून पहिला जो अर्थ गोवर्धन, गायीचं रक्षण, पालन पोषण, वर्धन वगैरे वगैरे वगैरे. गोकुळामध्ये जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि म्हणून सर्व गोपांनी वृंदावनात स्थलांतर केलं आणि गोवर्धनाच्या पायथ्याशी आपली वस्ती केली. गोवर्धनाच्या पायथ्याशी ती राहू लागली. गोवर्धन पर्वतावरती मुबलक चारा होता, गवताची पूर्ण होती आणि गोवर्धनाच्या पायथ्याशी असलेल्या यमुनेला पाणी भरपूर होतं. त्यामुळं या गोकुळवासियांची गुरं ढोरं धष्टपुष्ट झाली. त्यांचं उत्तम रीतीनं संगोपन झालं, वर्धन झालं, प्रतिपाल झाला, रक्षण झालं आणि म्हणून ही गोवर्धन लीला आहे. आणि त्याकरता भगवंतानं इंद्राची नाही तर गोवर्धनाची पूजा करायला सांगितली, अशी ही लीला आहे. आता गोवर्धनाचा दुसरा अर्थ गो म्हणजे भक्ती ज्ञान. भक्ती ज्ञान वाढवणारी ही लीला आहे. बघा, या लीलेमुळे गोपवासियांची आणि सर्व त्या ठिकाणी राहिलेल्या गोपींचं ज्ञान वाढलं, भक्ती वाढली आणि भगवंताचं खरं स्वरूप कळालं. भगवंताबद्दलचं खरं ज्ञान त्यांना प्राप्त झालं आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंताचं खरं स्वरूप कळल्यानंतर भगवंताबद्दल त्यांच्या मनामध्ये अनुराग, प्रेम आणि भक्ती वाढीला लागली. हे बघा, कृष्ण भगवंत आहे हे ज्ञान केव्हा झाले या गोकुळवासियांना? जरा बारकाईने विचार करा. ज्यावेळेस कृष्ण परमात्मानं पुतनेचा वध केला, शक्तासूरला ठार केलं, तृणावर्ताला ठार केलं, अजिबात तोपर्यंत याने कधी विचारच केला नाही की कृष्ण परमात्मा भगवंत असे म्हणून. पण 7 वर्षाच्या असणाऱ्या बालकाने गोवर्धन एका हाताने करंगलीवर उचलून धरला. अहो, असला अद्भुत कृत्य लहान बालक कसा करील? हा नक्की नंदबाबाचा पुत्र नसून प्रत्यक्ष भगवंत आहे आणि तो असामान्य आहे. आपण त्याला मनुष्यवाणीनं पाहतो, मनुष्य रूपानं पाहतो. अहो, मनुष्य असले अद्भुत कार्य कसे करील? असले अद्भुत कार्य भगवंताशिवाय कोण करणार? आणि म्हणून श्रीकृष्ण हा मनुष्य नसून भगवंत आहे, परमेश्वर आहे. तोच आमच्या अंतर्यामी राहणारा नारायण आहे, तो परमात्मा आहे आणि आम्ही त्याचेच अंश आहोत. या ज्ञानात भर पडली या गोवर्धन लीलेमुळं. म्हणून गो म्हणजे ज्ञान भक्ती वाढवणारी लीला. त्यांचं पूर्वज्ञान जागृत झालं आणि त्या पूर्वज्ञानावर त्यांची चर्चा पण झाली की लहानपणी पुतण्याच्या स्तनातील दूध शोषण केले या बालकाने. बाळाला काही झालं नाही, पुतना मेली. 3 महिन्याचा असताना या बालकाने अंगठ्याने गाडा ढकलून दिला. 1 वर्षाचा असणारा हा बालक ज्यानं तृणावर्त दैत्याचा वध केला. अहो,
यशोदेने उखळात बांधले असता कृष्ण रांगत रांगत जाऊन त्यांनी 2 झाडं पाडली. बगळ्याचं रूप घेतलेल्या दैत्याला ठार केलं, बकासुराला. धेनकासूर ठार केला, प्रलंबासूर ठार केला, आघासूर सारखा राक्षस ठार केला. आणि कालियासारख्या सर्पाला यमुनेच्या डोहातून घालून दिलं. हे सारं पूर्वज्ञान त्याच्या ह्या सगळ्या लीला त्यांना आठवू लागल्या. आणि त्यामुळं कृष्ण परमात्माबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाला, अनुराग निर्माण झाला, भक्तिभाव निर्माण झाला. आणि अशा रीतीनं कृष्ण परमात्माबद्दलची भक्ती त्यांच्या मनात वाढू लागली. अशा रीतीनं ज्ञान आणि भक्ती वाढवणारी ही लीला आहे. हे गोवर्धन लीलेनंतर झालं, त्याच्या आधी अजिबात नव्हतं. चर्चा नाही, विषय नाही. कारण कृष्णानं त्यावेळेस त्या सगळ्यावरती मोहिनी अस्त्र टाकली होती. आणि त्या मोहिनी अस्त्रामुळं कोणाला फारसं त्याच्यावरती चर्चाच लोक करत नव्हते, विचारच करत नव्हते. पण आज ते मोहिनी अस्त्र पूर्ण कृष्ण परमात्मा काढून घेतलं होतं. कारण कृष्ण परमात्माला माहित होतं की यानंतर मी रासक्रीडा करणार आहे आणि मथुरेत जाणार आहे. मग यांना माझं दिव्य स्वरूप मी काय आहे हे यांना कळालं पाहिजे. भगवंतानं स्वस्वरूपाचं ज्ञान त्यांना यातून दिलं आणि म्हणून त्यांची ज्ञान आणि भक्ती वाढायला लागली. आणि म्हणून ही गोवर्धन लीला आहे. एक तर गाईचं वर्धन संरक्षण त्या गोवर्धनामुळं झालं, गाई गुरं पोचल्या गेले. आणि गोकुळवासियांच्या भक्तीचं ज्ञानाचं वर्धन देखील या गोवर्धन लीलेमुळंच झालं. ही जर लीला झाली नसती तर कदाचित त्यांच्या मनामध्ये कृष्ण परमात्माबद्दल हा देवा ही भावना निर्माण झाली नसती. नंद बाबांना सारे गोकुळवासी म्हणाले की या तुमच्या मुलाबद्दल आमच्या मनामध्ये प्रीती निर्माण झाली, अनुराग निर्माण झाला. अहो 7 वर्षाचा बाल्य कुठं असं महान कार्य करू शकतो का? डाव्या करंगलीवर कुठं पर्वत धरू शकतो का? आणि म्हणून ईश्वराशिवाय असं कर्म कोणीच करू शकत नाही. म्हणून नंदबाबा हा तुमचा मुलगा नाही तर हा परमेश्वराचा अवतार आहे, प्रत्यक्ष भगवंत आहे. त्यावेळेस नंदबाबा म्हणाले, गोपाळनो, नामकरण विधीच्या वेळी गर्गाचार्याने जे मला सांगितलं मी ते तुम्हाला सांगतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हा प्रत्येक युगात धारण करणारा भगवंत आहे. हा भक्तजनांची दुःख नाहीशी करणारा साक्षात नारायणाचा अवतार आहे. आणि अशा रीतीनं तेव्हापासून हे गोकुळवासी कृष्णाला साक्षात परमेश्वर मानू लागले. त्या कृष्ण परमात्माबद्दलचं परमेश्वरी ज्ञान त्यांना झालं हे गोवर्धन लीलेमुळे. आणि त्यातून त्यांच्यामध्ये भक्तीचा जिव्हाळा निर्माण झाला, प्रेम निर्माण झाली, आपुलकी निर्माण झाली आणि भगवंत भावाचा भुकेला भाव निर्माण झाला. अशा रीतीनं भक्तीची ज्ञानाची वाढ झाली. म्हणून ही गोवर्धन लीला ही खरी भक्ती आणि ज्ञान वाढवणारी लीला आहे. आणि तसंच गोमातेचं वर्धन करणारी लीला आहे बघा. अशा रीतीनं या ठिकाणी आपण हा गोवर्धन लीलेचा भाग आपण संपण्याचा विचार करत होतो. परंतु कृष्णानं ही जी लीला केली ही कृष्ण परमात्मानं मायेचं आवरण घातलेलं होतं ते नष्ट झालं आणि खऱ्या भगवंताचं स्वरूप या लीलेमुळे कळालं. यानंतर पुढची जी लीला आहे रासलीला, त्या रासलीलेला याचा उपयोग झाला की भगवंत हा कृष्ण परमात्मा भगवंत आहे हे ज्ञान झालं. आणि या ज्ञानामुळे पुढच्या रासलीलेमध्ये हा प्रत्यक्ष परमात्मा असल्यामुळे या परमात्म्याच्या मिलनाशी या गोपी इथे उद्युक्त झाल्या बघा. त्यांच्या मनामध्ये तशी इच्छा निर्माण झाली, ती भावना निर्माण झाली होती. आणि म्हणून आपण पुढची लीला बघणार ती रासलीला. या रासलीलेचे 3 सिद्धांत आहेत. या लीलेत गोपींचा देहाशी शरीराशी काही संबंध नाही, पहिला मुद्दा. दुसरं, यात लौकिक काम नाही. तिसरं, हे सामान्य स्त्री पुरुष नाहीत किंवा हे सामान्य स्त्री पुरुषाचं मिलन नाही, हे जीव शिवाचं ऐश्वर्य मिलन आहे. शुद्ध जीवाची ब्रह्माशी झालेलं विलास म्हणजे रास आणि शुद्ध जीव म्हणजे मायेचं आवरण नसणारा जीव. रास क्रीडेमध्ये आत्मा आणि परमात्माचे निर्लेप निर्विकार मिलन आहे. आणि म्हणून ही कृष्णाची काम विजय लीला आहे, कामावर विजय मिळवलेली ही लीला आहे. म्हणून इथं काम नाही तर श्याम आहे हे लक्षात घ्या. आणि रासलीलेच्या वेळी कृष्ण परमात्माचं वय काय? 7 ते 8 वर्षाचं वय. आणि गोपींचं वय, गोपी 11 वर्षापासून 90 वर्षापर्यंत होत्या.
म्हणजे कृष्ण परमात्माचं वय आणि गोपीचं वय जर पाहिलं तर आई आणि मुलाप्रमाणे त्यांचं वय होतं. आणि म्हणून या लीलेत शृंगार मुळीच नाही, लक्षात ठेवा. रासलीला ही ब्रह्म साक्षात्काराची पायरी आहे. रासलीला ही विधेय अवस्थेची लीला आहे. गोवर्धन लीलेतील गोपींची खात्री झाली होती की हा नंदबाबाचा पुत्र नसून आपल्या हृदयात राहणारा साक्षात नारायण आहे, त्याचे आम्ही अंश आहोत. आणि म्हणून ही लीला म्हणजे आत्मा परमात्मा जीव शिवाचं मिलन आहे. ईश्वराशी एकरूप होणं, तदाकार होणं, आणि म्हणजेच रासलीला. आणि या रासलीलेमध्ये भाग घेणाऱ्या गोपी कोण होत्या? या गोपी सामान्य स्त्रिया नव्हत्या. वेदांतचे श्रुती होत्या, दंडकारण्यात राहणारे मुनी होते, देवता होते. यांनी गोपीचं रूप धारण केलं होतं, ते केवळ आत्मसाक्षात्कारासाठी, कृष्णाशी एकरूप होण्यासाठी. म्हणून ह्या गोपी म्हणजे सामान्य स्त्रिया नव्हत्या. यामध्ये काही देवरूपा होत्या, काही ऋषीरूपा होत्या. अनेक देवांनी गोपीचं रूप घेतलं होतं. का? या रास लीलेमध्ये भाग घ्यावा म्हणून. सनक, सनंदन, सनत कुमार होते, हे चारी बंधू होते, महादेव होते, नारद होते. कारण या रासलीलेमध्ये भाग कोणाला घेता येतो? ज्याला अभिमान नाही, अहंकार नाही. आणि पुरुषत्व म्हटलं की अभिमान आणि अहंकार आला. गोपीमध्ये अभिमान नाही, अहंकार नाही, नम्रता आहे. म्हणून गोपी भाव ज्यांच्यामध्ये आहे त्यांनाच या रासलीलेमध्ये प्रवेश करता येत होता. नारदानंद महादेवांना दोघांना वाटलं की आपण स्त्री रूपानं जन्मला असतो तर आपल्याला या रसाची प्राप्ती झाली असती. परंतु वृंदावनाची अधिष्ठात्री असलेली देवता राधा ही नारदाला म्हणाली, नारदा काळजी करू नका, फक्त तुमच्यामधला अहंभाव, अभिमान, अहंकार नाहीचा व्हावून तुमच्या नम्रता यावी, हा गोपीभाव तुमच्यात आला की तुम्हाला रासलीलेत सहभागी होता येईल. आणि हा गोपीभाव तुमच्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला या राधाकुंडात स्नान करावं लागेल. नारदाने त्या राधाकुंडात स्नान केलं की नारदाची नारदी झाली. महादेवाने विचार केला की आपल्याला देखील आपण हा अहंकार सोडू, अभिमान सोडू. आणि बघा, महादेवाने पुरुषत्वाचा अभिमान सोडला आणि पुरुषत्वाचा अभिमान सोडून महादेवाने बघा अर्ध नट नारीश्वराचे पूर्ण नारीश्वर झाले महादेव. येथे स्त्री आणि पुरुष हा अज्ञान रूपी आवरणाचा त्याग करावा लागतो. इथे सगळे स्त्री आणि पुरुष नाही, फक्त आत्मा आहे. आणि आत्मा म्हणजे शुद्ध जीव. आणि असा शुद्ध जीव ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. आणि म्हणून महादेव देखील स्त्री रूप घेऊन श्रृंगार करून या महारासलीलेमध्ये सहभागी झाले होते. कृष्ण भगवंतांनी त्याला ओळखलं आणि ओळखून त्या महादेवाचा जय जयकार केला. जय गोपेश्वर भगवान की जय. आणि म्हणून बघा, वृंदावनला गोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर रोज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत उघडं असतं. त्यावेळी त्या ठिकाणी गोपी रूपातील महादेवाचं सुंदर श्रृंगार केलेला असतं. बघा, आजही हजारो भाविक त्या ठिकाणी दर्शनाला जातात त्या गोपेश्वर महादेवाच्या. अशा रीतीने या महारासलीलेमध्ये अनेक देवदेवतांनी भाग घेतला होता. काही ऋषींनी भाग घेतला होता. ऋषींना माहित होतं की जीवाचा सर्वात मोठा शत्रू जो आहे तो म्हणजे काम. तपश्चर्या केली तरी हा काम मरू शकत नाही. तपश्चर्याने इंद्रियाचा काम, शरीराचा काम, देहाचा काम होईल, पण मनाचा आणि बुद्धीचा काम नष्ट होत नाही. आणि त्याकरता या कामाला कृष्णार्पण केल्याशिवाय दुसरा मार्गच नाही, उपायच नाही. हे त्या सगळ्या ऋषींनी ओळखलं होतं. आणि म्हणून ब्रह्मसंबंध स्थापित झाल्याशिवाय हा काम नष्ट होणार नाही. कारण या ऋषींनी या कामापुढे हार मानली होती. त्यांनी ठरवलं होतं या कामवासनेला आपण कृष्णार्पणच करू. निष्काम होण्याचा हाच एक मार्ग आहे. आणि ते कृष्णार्पण होण्यासाठी आपल्याला गोकुळात गोपी बनूनच जावं लागेल. बघा,
विश्वामित्र सारखे, पाराशे सारखे ऋषी या कामापुढे झुकले हो. पाराशे ऋषींनी अगणित वर्ष तपश्चर्या केली होती, पण ती नावाड्याची मुलगी मत्स्यगंधा पाहता तिच्या सौंदर्याला भुलले, मोहित झाले ना काम मोहित. मेनकेचं सौंदर्य पाहून विश्वामित्र मोहित झाले होते. मेनकेने तर त्या विश्वामित्राला एका मिनिटात नोहेर करून टाकले. आणि अशा रीतीनं भृशंडी रामायणामध्ये अशी कथा येते की दंडकारण्यामध्ये जेव्हा या सगळ्या ऋषी मुनींनी रामाचं सगुण रूप पाहिलं, आणि ते सगुण रूप पाहिल्याबरोबर त्या रामप्रभूचं सुंदर रूप पाहिल्यानंतर त्यांच्या मनात इच्छा आली की आपण निर्गुण निराकाराचं सतत चिंतन करतो, रामाचं काय सुंदर रूप आहे, आणि रामाला आलिंगन द्यावं ही इच्छा त्या दंडकारण्यामधल्या ऋषी मुनींच्या मनात आली. त्याच रामचंद्राने सांगितलं, मी आज मर्यादा पुरुषोत्तम आहे, मी जर तुम्हाला गळा भेट दिली तर मर्यादेचं उल्लंघन होईल, आणि त्याकरता तुम्ही द्वापार युगात गोपी बनून या, तिथे तुम्हाला मी आलिंगन देईन. आणि म्हणून अनेक ऋषी या ठिकाणी गोपी बनून आलेल्या होत्या. हजारो वर्ष तपश्चर्या केली, ब्रह्मचिंतन केलं, तरी मनातली वासना जेव्हा नष्ट होत नाही, आपण त्या वासनेला जिंकू शकत नाही, आपण त्या कामाला जिंकू शकत नाही, अशा वेळेस कृष्णार्पण होणं या इच्छेनं हे ऋषी या ठिकाणी गोपी म्हणून आले होते. म्हणजे देवांनी गोपीचं रूप घेतलं होतं, ऋषीनं देवी गोपींचं रूप घेतलं होतं. वेदांतामधल्या 16,000 श्रुती त्याही गोपी झाल्या होत्या. वेदांतामध्ये अनेक मंत्रघोष आहेत. या श्रुतीने या भगवंताचं वर्णन केलेलं आहे, पण ते शाब्दिक वर्णन आहे. प्रत्यक्ष त्यांना अनुभूती किंवा अनुभव नव्हता, आणि त्यांना ब्रह्मसंबंधही घडलेला नव्हता. हा ब्रह्मसंबंध घडावा, हा ब्रह्म साक्षात्कार व्हावा, द्वैतातून अद्वैतात जावं, म्हणून या मंत्रापेक्षा प्रत्यक्ष भगवंताचा साक्षात्कार व्हावा, म्हणून या 16,000 श्रुतींनी गोपींचं रूप घेऊन या गोकुळामध्ये जन्म घेतला होता. यातल्या काही गोपी साधन सिद्ध होत्या, तर काही स्वयंसिद्ध होत्या, म्हणून यातल्या गोपी काही सामान्य नव्हत्या. अशा गोपी ज्या सामान्य स्त्रिया नसलेल्या, त्या 7-8 वर्षाच्या कृष्ण परमात्माची जर समजा रास क्रीडा करत असतील तर ही श्रृंगार वर्णन होऊ शकत नाही. श्रीकृष्णाने शरद पौर्णिमेच्या रात्री म्हणजे कोजागिरीच्या रात्री टिपूर चांदणं पडलं असताना वृंदावनामध्ये आपण रास क्रीडा करू असं त्या सगळ्या गोपींना आश्वासन दिलं होतं. आज शरदाचं टिपूर चांदणं पडलं होतं, वातावरण सुंदर होतं. कृष्णाने योग मायेचा आश्रय घेऊन वेणू वाजवला. वृंदावनी वेणू कोणाचं मायबाई वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. हा वृंदावनामध्ये वेणू वाजला. वेणुनाद ऐकता सर्व गवळणी त्यांना रासक्रीडेची आठवण झाली, स्मरण झालं, अरे आज शरद पौर्णिमा आहे, टिपूर चांदणं पडलेलं आहे. कृष्णानं आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे वेणुनाद झालाय, आणि वेणुनाद ऐकता त्या सगळ्या गवळणी बेभान झाल्या. त्यांना देहाचा विसर पडला. ते मुरली गीत ऐकताच काही दूध काढत होत्या, तर काही जणी दूध तापवण्यासाठी चुलीवर ठेवत होत्या, काही जणी रवा शिजवत होत्या खीर काढण्यासाठी, काही जणी आपल्या पतींना जेवायला वाढत होत्या, काही आपल्या मुलांना पाजवत होत्या, काही सासूंची सेवा करत होत्या, काही भोजन करत होत्या. पण त्या सगळ्या आपल्या अर्धवट कामं सोडून आहेत तशा निघाल्या. तुझ्या मुरलीचे ऐकून ध्वनी आले रे काना, जशीच्या तशी धावून. कित्येक गोपी आपल्या अंगाला चंदनाची उटी लावत होत्या, अर्धवटच चंदनाची उटी लावली निघाल्या. काही गोमयानं सूर सारत होत्या, तशाच भरके हाताने निघाल्या. काही आपल्या डोळ्यात काजळ घालत होत्या, एका डोळ्यात घातलं दुसऱ्या डोळ्यात घालायचं राहिलं, पण तशाच त्या कृष्णाकडे धावल्या. काही जणींनी गडबडीमध्ये वस्त्र उलटे नेसले होते, काहींनी गडबडीमध्ये दागिने उलटे घातले होते. असा बेढंगी वस्त्र आणि अलंकार परिधान करून त्या कृष्ण परमात्माची ती वेणुनाद ऐकल्याबरोबर आहे त्या परिस्थितीमध्ये त्या निघाल्या. आणि
चालल्या त्या बघा, मोहित झाल्या होत्या कृष्णाच्या त्या बासरीमुळे, त्या वृंदावनामधील त्या वाजलेल्या वेणूमुळे. त्यांचे पती, सासरे, मुलं, आप्त सुखी आदी सर्वांनी अहो एवढ्या रात्री बाहेर जाऊ नका म्हणून अडवलं असताना देखील त्यांनी कोणाला जुमानलं नाही हो. त्या श्रीकृष्णाकडे निघाल्या, त्या परत फिरल्याच नाही आणि आहे त्या अवस्थेत त्या आल्या. बघा, नवरात्रामध्ये जेव्हा दांडिया खेळायला जातो तेव्हा सामान्य स्त्रिया किती नटून छुटून जातात, पण छे गवळणी आहेत तशा परिस्थितीमध्ये निघाले होते बघा. कारण ही आध्यात्मिक लीला आहे. दांडियामध्ये अद्वैताचा संबंध नाहीये. दांडियामध्ये केवळ देहसुख आहे, मनोरंजन, पण इथं मनोमंथन आहे. या रासलीलेमध्ये शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म एकत्र आलं की तिथं परब्रह्म प्रकट होत असतं. म्हणून परब्रह्म प्रकट होण्याची ही लीला आहे. इथं मुक्ती आहे, दांडियामध्ये मुक्ती नाही. आणि म्हणून या रासलीलेमध्ये आलेल्या गोपी साज श्रंगार करून नाचत मुरडत ठुमकत आलेल्या नाहीत, आहे त्या स्थितीत निघाले. आता दासगुरू महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. चालल्या गवळणी भान कुणानच काही. त्यांना काही भानच नव्हतं, अशा त्या गवळणी चालल्या बघा. म्हणून रास क्रीडा हे भक्तीचं अत्यंत उच्चतम मधुरतम असं रूप आहे. ही प्रभू प्रेमाची भक्तीची अंतिम अवस्था आहे. ती अशरीरी अवस्था आहे, देही नसून ती आत्मिक अवस्था आहे. आणि म्हणून यात अश्लीलता मुळीच नाही. येथे भक्ताचं अंतकरण जेव्हा पूर्णतः प्रफुल्लीन होतं तेव्हा आपलं चित्त मन पूर्णतः परमेश्वराच्या स्वरूपात विलीन होणं, आणि यालाच रासलीला म्हणतात. या लीलेत श्रंगार मुळीच नाही, तर भक्ती रसायन आहे. ही भक्तीची अत्यंत परमोच्च अशी स्थिती आहे आणि हीच भक्तीची अंतिम अवस्था आहे. विचार करा, कृष्णाचं वय त्यावेळेस केवळ 7 ते 8 वर्षाचं आहे आणि गोपीचं वय मातेप्रमाणे 90 वर्षापर्यंत आहे. अशा या गोपी या रासक्रीडेत सहभागी झाल्या होत्या. म्हणून या रासलीलेनंतर कृष्ण परमात्मा नंतर गुरुकुलात शिक्षणासाठी गेला, कारण त्याचं वय 7 वर्षाचं होतं. म्हणून असा 7 वर्षाचा बालक अशा या वयस्कर गोपी बरोबर श्रंगार चेष्टा करूच शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून हा श्रंगार होऊ शकत नाही. काही अज्ञानी जन या पवित्र लीलेला श्रंगारिक म्हणून पाहतात, ते चूक आहे. रासलीला म्हणजे परमानंदाची प्राप्ती आहे, ब्रह्मसाक्षात्कार आहे आणि ब्रह्मसाक्षात्कारचा अनुभव आहे. अग्नीचा संबंध आला की सर्व पदार्थ जळून भस्म होतात, तसे भगवंताजवळ येताच जीवाच्या सर्व वासना भस्म होतात. तुकाराम महाराजांनी एका अभंगात फार छान म्हटलेले, लागता संत चरण रज वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरणाची जर रज धूळ जर मस्तकाला लावली तर वासना नष्ट होते. इथं तर प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा परमेश्वर आहे, मग इथं वासना कुठे शिल्लक राहील बघा. आणि म्हणून रासक्रीडा ही मर्यादा भक्ती आहे, ज्यात अनन्य भक्तिभाव आहे, निष्ठा आहे. रासलीलेतल्या गोपी ज्ञानी आहेत, त्यांना आत्मज्ञान झालेले आहे. त्यांना माहित आहे की कृष्ण हा यशोदेचा पुत्र नाही, तो तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतर्यामी राहणारा नारायण आहे, परमात्मा आहे आणि आम्ही त्याचाच अंश आहोत. आणि म्हणून त्याची अनुभूती म्हणजे रासलीला आहे. येथे कामनाही श्याम आहे, भेटीची कामना आहे भगवंताच्या, आणि भगवंत भेटीची यात आसक्ती आहे बघा. आणि म्हणून शरद ऋतूतील पौर्णिमेच्या रात्री म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला टिपूर चांदणं पडलं असताना शरद ऋतूमुळे फुलं सगळे प्रफुल्लित होऊन सुवास दरवळत होता. पूर्ण चंद्र निर्माण झाला होता, त्याचा सुखकारक असा शांत शीतल किरण सगळीकडे पसरलेली होती. सारं वृंदावन सुशोभित झालेलं होतं. मनाला प्रफुल्लित करणारं आणि मदनाची वृद्धी करणारं सगळं वातावरण होतं.
अशा शरद पौर्णिमेच्या रात्री कृष्ण परमात्मानं योगमायेचा आश्रय घेतला. योगमाया म्हणजे राधा, आणि वेणू वाजवला. भगवानपी तारात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. भगवंतांनी शरद पौर्णिमेच्या रात्री जेव्हा फुले प्रफुल्लित झाली होती, अशा वेळी चंद्राचं टिपूत चांदणं पडलेलं होतं. आणि कृष्ण भगवंतांनी गोपीला दिलेला शब्द पाळण्यासाठी रासलीला करायचं निश्चित केलं. वेणुनाद केला. वेणूचा नाद ऐकताच ज्यांची मन वेणुनादाने आकर्षित झाली, तेवढ्याच सर्व गोपी मत्सर उत्पन्न होऊ नये, दुसरीला कळू नये म्हणून एकमेकींना न कळू देता वेणुनाद ऐकत ऐकत माग काढत काढत त्या वनात आल्या. समुदायाचा स्वामी असणारा कृष्ण परमात्मा पाहून त्या सर्व गोपींना आनंद झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी उच्च स्वरात गायन सुरू केलं आणि महाराज चालू झाला. ईश्वर मिलनात एकरूप होण्यात थोडाही अहंकार चालत नाही. आणि म्हणून गोपी महारासलीला रचला होता. हा रासलीला करत असताना तालावर नृत्य करत होत्या, सगळं आहे, परंतु त्यांच्यामध्ये थोडा अहंकार निर्माण झाला. आणि अहंकाराचा परिणाम काय झाला? कृष्ण परमात्मा अंतर्धान पावले. कृष्ण दिसेच ना. काय अहंकार निर्माण झाला होता? की एवढा मोठा अभिमान काय निर्माण झाला होता? की एवढा मोठा कृष्ण परमात्मा असताना, परमेश्वर असताना आमच्या तालावर नाचतो. हा अहंकार निर्माण झाला होता. आणि अहंकार निर्माण झाल्यामुळे कृष्ण परमात्मा अंतर्धान पावले. मग त्या कृष्णाचा शोध घेत घेत त्या फिरू लागले आणि शोध घेता घेता त्यांना पाहिलं चंद्रप्रकाशामध्ये की कृष्ण परमात्माची 2 मोठी पावले दिसतात आणि त्याच्याच बाजूला एका स्त्रीची लहान पावले उमटलेली दिसतात. त्यांच्या मनात शंका आली की ही पावले कोणाची? आणि त्यावेळेस त्या सगळ्यात शोध घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की फक्त राधाच दिसत नाही, म्हणजे ही पावलं राधेचीच असणार. अशा रीतीनं त्या दोघांचा शोध घेऊ लागल्या. इकडे राधेलाही अभिमान झाला. ते वाटलं या सगळ्या गोपींना सोडून कृष्ण परमात्मा मलाच घेऊन आलेले. ती कृष्ण परमात्माला म्हणाली, आता माझ्याने जास्त चालवत नाही. तुला जर माझी गरज असेल तर मला खांद्यावर घे. हा तिचा अभिमान होता. कृष्ण परमात्माने तिला खांद्यावर घेतलं. तिने एका झाडाच्या फांदीला धरलेलं कृष्ण परमात्मानं पाहिलं आणि कृष्ण परमात्मा अंतर्धान पावले आणि राधा त्या झाडाच्या फांदीला धरूनच लटकून राहिली. तिचा अभिमान नाहीसा करण्यासाठी कृष्ण परमात्माने ही लीला केली होती. अहो, खरं तर राधा ही अभिमानी होऊ शकत नाही, पण का लीला केली कृष्णाने? येथे अभिमानी जीवाला कळण्यासाठी कृष्ण परमात्माने ही लीला केली आहे. आणि अशा रीतीनं जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत अधांतरी असं लटकावं लागतं. ही लीला दाखवण्यासाठी कृष्ण परमात्माने ही लीला केली. खरं राधा अभिमानी नव्हतीच, आणि म्हणून कृष्ण परमात्माने ती भेट दिली आणि तिचा तो अभिमान अहंकार नव्हता, तो गळून पडलेला होता. तिला भेट झाल्यानंतर तिला राधेला दर्शन झालं. कृष्ण परमात्माचं दर्शन झाल्यानंतर इकडे पाहतात ह्या सगळ्या गवळींनी तर त्या विरात व्याकुळ झाल्या. त्या कृष्ण दिसत नव्हता. त्या यमुनेच्या तीरावर आल्या आणि यमुनेच्या तीरावर आल्यानंतर त्यांनी कृष्ण परमात्माचं गुणगान करायला सुरुवात केली. हरिसंकीर्तन सुरुवात केली. त्यालाच गोपीगीत भागवतात म्हणतात. गोपीच्या अनुग्रहामुळे, विरहामुळे, गोपींच्या विरहामुळे त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी कृष्ण भगवंत त्यांचं गोपीगीत ऐकून प्रकट झाले आणि महारास लीलेला प्रारंभ झाला. रास म्हणजे शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म. रास क्रीडा ही एक खेळाचा प्रकार आहे, एक नृत्याचा प्रकार आहे, ज्यात अनेक स्त्रिया एकमेकीचा हात हातात धरून मंडकाल पद्धतीने मंडलाकार गोलाकार होऊन घेर धरतात, गीत म्हणतात, नामसंकीर्तन करत करत फेर धरून नृत्य करतात आणि हे नृत्य करत असताना टिपरीवर टिपरी वाजवतात. म्हणून
या लीलेमध्ये नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म महत्वाचा आहे. नाद आणि नृत्याचा आविष्कार आहे. जेथे नाद ब्रह्म शब्द ब्रह्म सुस्वरात एकत्र होतात तिथे परब्रह्म प्रकट होत असतं. म्हणून रासलीलेमध्ये हजारो गोपींनी भाग घेतला होता. त्यांच्या नुपुरांचा तो छुम 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 आवाज येत होता. पायातील पैंजण पायल वाजत होते, कानातील कुंडल वाजत होती, पायातील घुंगरू वाजत होते. शिवाय कमरेच्या कमरपट्ट्याला असणारे घुंगरू देखील मधुर आवाजात वाजत होते. आणि त्यावर टिपऱ्यांचा तालबद्ध झंकार. सुंदर नादब्रह्म निर्माण झाला था. आणि या नादब्रह्माबरोबर सुस्वरूपामध्ये त्यांचं हरिसंकीर्तन चाललं होतं. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण. अशा रीतीने शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म यांच्या संयोगातून तिथं परब्रह्म प्रकट झालं होतं. नृत्याच्या आणि संगीताच्या तालावरती ही रासलीला चालू होती. येथे गोपींची शुद्ध भावना होती. बघा काय होता शुद्ध भाव त्यांचा, की कृष्ण परमात्मा समरस होणं, आणि त्या समरस होण्यासाठी चालल्या होत्या. म्हणून कृष्णाने त्यांना आपल्यात लीन करून घेतलं. या रासक्रीडेमध्ये साहित्य, संगीत आणि नृत्याचा उत्तम समन्वय साधला होता. आणि म्हणून ही लीला पाहण्यासाठी स्वर्गातील देव उपस्थित होते. हो, गंधर्व, अप्सरा, इंद्र, यक्ष, किन्नर आदी उपस्थित होते. स्वर्गातील देवांनी फुले वाहिली, दुंदुबी वाजू लागली, अप्सरा देखील स्वर्गात नृत्य करू लागल्या. हे सारे देवादिदेव ही लीला पाहत होते. गोलाकार आणि टिपऱ्या वाजत वाजत नाम संकीर्तन करत करत ताल धरून त्या गोपी नृत्य करत होत्या. जितक्या गोपी तितके कृष्ण दिसू लागले. प्रत्येक गोपी बरोबर एक कृष्ण ताल धरून टिपरीवर टिपरी मारत होता. काही क्षणानंतर 2 गोपीत एक कृष्ण दिसू लागला. दोन्ही गोपीच्या टिपऱ्यावर तो टिपरी मारून उत्तम रीतीने प्रतिसाद देत होता. गोपी देहभान विसरत चालल्या होत्या. आता सर्व गोपी मंडलाकार होऊन नृत्य करत होत्या. कृष्ण बरोबर टिपऱ्या देत होता. गोपी गोलाकार होऊन तालबद्ध टिपऱ्या खेळत होत्या. कृष्ण मात्र एकटाच होता. आता बाकीचा फक्त गोपीच दिसू लागल्या. पण हा एकटा असलेला, मध्यभागी असलेला कृष्ण प्रत्येक गोपीला साथ देत होता. त्या प्रत्येक गोपीच्या टिपरीवर टिपरी तो मारत होता. अशा रीतीनं गोलाकार गवळणी आणि मध्यभागी कृष्ण परमात्मा होता. बघा, गोपी शुद्ध जीव होत्या. वासना त्यांची नष्ट झाली होती, त्यांची कामना नष्ट झाली होती, त्यांचा काम नष्ट झालेला होता. आणि म्हणून त्यांना ही परमानंदाची प्राप्ती होत होती. बघा, लक्षात घ्यावा, जीव आणि ईश्वराचं मिलन केव्हा होतं? जेव्हा त्यांच्यामध्ये शुद्ध भाव असतो. म्हणून गोपी शुद्ध भावी असल्यामुळे त्यांचा जीव जो तो कृष्णमय झाला होता, त्या भगवत स्वरूप झाल्या होत्या, त्या या परब्रह्माची एकरूप झाल्या होत्या. कृष्ण आणि गोपी दोघेही एकरूप झाले होते. येथे अद्वैत स्थिती नष्ट झाली, द्वैत स्थिती नाहीशी झाली होती, अद्वैत स्थिती इथे प्राप्त झाली होती. गोपी कृष्णमय झाल्या होत्या. आता गोपी आणि कृष्ण हा भेदभावच उरला नव्हता. आणि शेवटी त्या सर्व भगवंतमय झाल्या होत्या. आणि मग गंमत काय झाली, की सगळ्या गोपी कृष्णच दिसू लागल्या, कारण त्या कृष्णमय झाल्या होत्या. एकही गोपी शिल्लक नव्हती, एकही गोपी दिसत नव्हती, सारे कृष्णच कृष्ण दिसत होते. अशी ही या ठिकाणी अद्वैत स्थिती प्राप्त झाली होती. गोपी कृष्णमय झाल्या होत्या. आणि प्रभूने एक चमत्कार केला, सर्व गोपींना आपलं स्वरूप देऊन टाकलं. म्हणून गोपी दिसतच नव्हत्या. सर्वजण पितांबरधारी कृष्ण दिसत होते. रमा रमेशो म्हणजे सगळ्या रमा रमेश झाल्या होत्या. रमेचे पती झाले होते, म्हणजे सगळ्या गोपी कृष्ण झाल्या होत्या. जीव प्रभुमय होणे हीच ध्यान, हीच भक्तीची पराकाष्ठा होय आणि हेच फल होय. बघा, कृष्णाचं ध्यान करता 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 गोपींना संसाराचं विस्मरण झालं होतं. आणि कृष्ण परमात्माच्या ध्यानात, हरिसंकीर्तनात त्या तन्मय झाल्या होत्या.
आणि तन्मय झाल्यामुळे गोपींचा मीपणा नष्ट झाला होता. ध्याता ध्यान ध्येय एक झाले होते आणि त्यांना मुक्ती मिळाली होती. गोपी भगवत स्वरूप झाल्या होत्या. राधा व कृष्ण एकच आहेत. जसा सूर्य आणि त्याची प्रभा तशी राधाकृष्ण एकच आहेत. जसं दूध आणि दुधाची सफेदी, त्याप्रमाणे दूध आणि दुधाची सफेदी एक आहे, तशी राधाकृष्ण एकच झाले होते. अशा रीतीनं हा अद्वैत वाद इथं निर्माण झाला होता. आता गोपी गोपी राहिल्याच नव्हत्या, त्यांना पूर्ण ब्रह्मसाक्षात्कार झाला होता. अशी ही रासलीला म्हणजे संपूर्ण ब्रह्मसाक्षात्कारची लीला आहे. अशी ही रासलीला या ठिकाणी संपलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आता आपण पुढची एक राहिलेली कथा आहे, ती कथा घेऊन आपण आज या ठिकाणी हा भाग संपवणार आहोत. ती पुढची कथा म्हणजे कंसवध. नारद मथुरेत कंसाकडे आले. ते कंसाला म्हणाले, अरे तुझे शत्रू कृष्ण आणि बलराम गोकुळात वाढत आहेत, तुला खबर नाही? नारदाशी संवाद होताच त्याने ताबडतोब एक मीटिंग बोलावली आणि मीटिंगमध्ये धनुर्यागाचं आयोजन केलं की या निमित्तानं या धनुर्यागामध्ये मल्लयुद्ध, कुस्त्या, तरवारबाजी, मल्लखांब आदीचं आपण आयोजन करू आणि या खेळातच कृष्ण बलराम यांना ठार करू. कारण आपल्यापेक्षा एकापेक्षा एक शूरवीर आहेत, चांगले मल्लयुद्ध खेळणारे आहेत, कुस्त्या खेळणारे आहेत, तरवारबाज आहेत, मल्लखांबाचं आयोजन करणार आहेत. तुम्ही यानं त्या निमित्तानं त्याच्याशी खेळता खेळता त्याला ठार करा, असं नियोजन झालं. आणि त्यातच कुणीतरी म्हणालं की महाराज, आपला जो हत्ती आहे कुवलिया पीठ, तो आल्याबरोबर त्यांच्यावर सोडू आपण, तो हत्तीच त्यांना ठार करेल. आणि निर्णय झाला की त्या हत्तीला झाड पाला पाचोळा काही देऊन त्याला असा पिसाळा करा म्हणे की कृष्ण बलराम सोडल्याबरोबर दारातच त्यांनी त्याला ठार करावं. बस सुंटी वाचून खोकला जाईल म्हटले. आणि अशा रीतीनं नियोजन झालं. त्याप्रमाणे कृष्ण बलरामाला आणण्यासाठी कोणाला पाठवावं हाही विचार झाला. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आपले मेहुणे म्हणजे कंसाचे सख्ख मेहुणा होता अक्रूर, या अक्रूराला आणायचं पाठवलं. अक्रूराला आनंद झाला की ठीक आहे, कृष्ण आणि बलरामाचं दर्शन होईल. अक्रूर हा कृष्ण बलरामाचा भक्त होता आणि आणण्याची जबाबदारी कृष्ण बलरामाला अक्रूरावर दिली. अक्रूर रथ घेऊन आलेले गोकुळात नंदबाबाकडे. नंदबाबाने त्यांचं स्वागत केलं आणि मग त्यांनी नंदबाबाला आणि साऱ्या नंद गावाला धनुर्यागाचं निमंत्रण दिलं अक्रूरानं. दुसरी दिवशी दौंडी देऊन साऱ्या गावांना निमंत्रण दिलं. तेव्हा गोपींना कळालं आणि मग यशोदेला आणि गोपींना खूप दुःख झालं. त्यांनी कृष्ण परमात्माला जाण्यासाठी विरोध केला, परंतु अक्रूराने ऐकलं नाही, कृष्णाने ऐकलं नाही. त्या अक्रूराला म्हणत होत्या, नेऊ नको माधवा, अक्रूरा नेऊ नको माधवा. पण कृष्ण परमात्म्याने त्यांची समजूत काढून रथ निघाला. रथामागून नंदबाबा सारे गोप मथुरेत पायी पायी विश्रामगृहापर्यंत आले. अक्रूराने त्या विश्रामगृहामध्ये जिथं कृष्ण परमात्माची राहायची व्यवस्था केली होती, बलराम दादाची आणि कृष्णाची, त्या विश्रामगृहामध्ये त्यांना सोडून अक्रूराने जाऊन कंसाला वर्दी दिली की कृष्ण आणि बलराम आलेले आहेत. मग दुसरी दिवशी कृष्ण बलरामांनी नंदबाबाला विचारले, परवानगी घेतली की आम्ही सोंगाड्यासह या मथुरेची शोभा पाहावी का? आणि अशा रीतीने परवानगी घेऊन कृष्ण बलराम या नगरीची शोभा पाहत पाहत रस्त्याने फिरू लागले. रस्त्याने जात असताना या मथुरेमधील अनेक स्त्री पुरुषांनी कृष्णाच्या सगळ्या लीला ऐकल्या होत्या. ज्याने अनेक राक्षस ठार केले होते, ज्याने गोवर्धन पर्वत डाव्या करून घेतला होता वगैरे वगैरे. त्यामुळं कृष्ण बलरामाला पाहण्यासाठी लोकांची रस्त्याने खूप गर्दी झाली होती. स्त्री पुरुष मुलं बाळ सगळे चौकात चौकात कृष्णाचं स्वागत करू लागले. ते कंसाची भीती त्यांच्या मनातून निघून गेली होती की आता उद्या हा कृष्ण त्याला ठार करणार. आणि त्यामुळे चौकामध्ये कृष्णाचं स्वागत झालं. कृष्णाला एक परीट दिसला
तो रामकाळातील दुष्टपरी, ज्या परिटामुळं रामकाळात सीता आणि रामचंद्राची ताटातूट झाली होती. कृष्णानं त्याला विचारले, काय आहे? तर मला राजाचे वस्त्र आहे. कृष्ण म्हणाले, आमच्या मुलांचे कपडे फाटलेले, ते वस्त्र देता का? परिटाला राग आला आणि तो कृष्णाला म्हणाला, नादवा तो बोलू लागला. तो म्हणाला, हे खेडूत मुलं हे राजाचे कपडे घालून यांचा खेडवळपणा नाहीसा थोडाच होणार आहे म्हणाले. हे काय नगरवासी होतील का? अहो, पाठीवर अंबारी नठ घेतली म्हणजे गाढवाचा हत्ती होत नाही. कृष्णाला परिटाचा रागच आला. तो आदवत होता, बोलत होता. कृष्णाने एकच चापट देता तो गतप्राण झाला. कृष्णाने सांगितलं की मागच्या वेळेस मी मर्यादा पुरुषोत्तम होतो, म्हणून तू माझ्या पत्नीवर घेतलेली संशय शंका देखील मी काही बोललो नाही, मी तिचा त्याग केला. पण आज मी पुष्टी पुरुषोत्तम आहे, जशास तसं वागणार आहे. अशा रीतीने तो गतप्राण झाला. तिथून जाता जाता पुढे आल्यानंतर त्याला कुब्जा भेटली. कुब्जा म्हणजे ही राम काळातील मंथरा. ती सुंदर असून 3 ठिकाणी वाकडी होती. तिनं बलरामाला आणि कृष्णाला सुगंधित उठणं लावलं, चंदनाची उटी लावली. ती म्हणली, कृष्णा, ही चंदनाची उटी मी त्या कंसाला नेत होते, पण आता नेत नाही, आता तुम्हालाच लावते. कृष्ण परमात्माने विचार केला की ना आपल्यावर फार मोठे उपकार केले. कृष्णानं तिला समोर उभं करायला लावलं. तिच्या दोन्ही पायाच्या बोटावर आपला पाय ठेवला आणि तिची हनवटी वर करून सरळ उचलल्याबरोबर कुब्जा सरळ झाली. अशा रीतीने ती सुंदर झाली बघा. नंतर ज्या ठिकाणी धनुष्य ठेवलं होतं, धनुष्य यज्ञाच्या ठिकाणी कृष्ण आणि परमात्मा आले. त्याने आणि बलराम दादांनी त्या ठिकाणी असणारे धनुष्य मोडले. सेवक अंगावर आले असता राम आणि कृष्णाने त्या सेवकांना ठार केलं. अशा रीतीनं धनुर्भंग झाला. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच राजवाड्यामध्ये कार्यक्रम सुरू झाला. मल्लक्रीडेचा उत्सव सुरू झाला. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कार्यक्रम होते आणि भव्य मंडप दिला होता. कंस हजर होता, वाद्य वाजू लागले. कृष्ण बलराम राजवाड्यात येताच माहोताने कुवल्या पीड नावाचा हत्ती, 1000 हत्तीचं बळ असणारा कृष्ण परमात्माने बलराम दादावर सोडला. परंतु कृष्ण परमात्माने बलराम दादाने त्या हत्तीला ठार केलं. ठार केल्याबरोबर कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा एकदम जे ते कृष्ण आणि म्हणजे चाणूर आणि मुष्टिक यांच्याशी युद्ध करण्यासाठी रणांगणात आले. कृष्णाचं चाणूरशी आणि बलरामाचं मुष्टिकशी युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये कृष्णाने चाणूराला ठार केलं आणि बलरामाने मुष्टिकाला ठार केलं. तिथं असणारे जे बाकीचे मल्ल होते, शलक तोषलक, ते तर पळूनच गेले. ते पळून गेल्यानंतर हे कंसाने पाहिलं. कंसाने पाहिल्यानंतर आणि सगळं लोक त्या कृष्ण आणि बलरामाची वाहवा करू लागले. कंस व्याकुळ झाला. तो बडबडू लागला, वाद्य बंद करा, या बलराम आणि कृष्णाला नगरातून बाहेर घालवा, या नंदाला कैद करा, वसुदेवाला ठार मारा, गोपाळांना मारा. कंसाची बडबड ऐकून कृष्णाला राग आला. त्याने एकदम कंसाच्या सिंहासनावर उडी मारली, त्याला धरलं आणि धरल्याबरोबर त्याचा जो किरीट होता, टोप होता, तो खाली पडला. केस मोकळे झाले आणि वरतूनच तो कृष्णाने पाहिलं तर ढकलून दिल्याबरोबर तो त्या सिंहासनावर खाली पडला आणि खाली पडताच भीतीनंच तो गतप्राण झाला. ना कृष्णाने त्याला शेंडीला धरलं, ना ठोसा मारला, काही नाही. खाली पडताच तो गतप्राण झालेला आहे. अशा रीतीनं साऱ्या मथुरा वासियांना आनंद झाला आहे. मथुरेतील लोक खूप आनंदी झाले, सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. अशा प्रकारे कंसाचा वध झालेला आहे. हा कथाभाग आज आपण याच ठिकाणी संपू आणि पुढचा कथाभाग उद्या पाहू. झालेली सेवा गुरुचरणी श्री कृष्ण परमात्माच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. हरे नमः, हरे नमः, हरे